मध्यरात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला बसलेला आहे। ठाणे रेल्वे स्थानकाजवळ मुख्य एसटी बस डेपो इथून भिवंडी, बोरिवली, वाडा सारख्या प्रमुख ठिकाणी सुटणाऱ्या बसेस सकाळी बस डेपोतून सुटल्या, पण त्या अद्यापही डेपोमध्ये परतलेल्या नाहीयेत। त्यामुळे बस प्रवाशांची मोठी तारांबळ उडाल्याचं दिसतंय। या ठिकाणी मोठी गर्दी त्यांची झाल्याचं दिसतंय। बस डेपोमध्ये अनेक प्रवासी बसच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। बरेचसे जण जे बसने प्रवास करत असतात, ठाणे मुंबई असेल या ठिकाणी, आणि ते बस स्टेशनवर आले खरे, पण ज्या बसेस या आगारातून सुटलेल्या होत्या त्या बस पावसामुळे इथपर्यंत पुन्हा परतलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे या प्रवाशांना वाट बघावी लागते। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात प्रवाशांना बसताना दिसून आला आहे। पाहायचं झालं तर रेल्वे सेवेनंतर रस्ते वाहतुकीवरती देखील याचा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। सध्या पाहायचं झालं तर ठाणे रेल्वे स्थानकावर असणाऱ्या बस स्थानकावरील ही दृश्य आहेत। एसटी बस डेपो आहे या ठिकाणी देखील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती दिसून येत आहे। सकाळी ज्या बस डेपोमधून सुटलेल्या गाड्या आहेत त्या अजूनपर्यंत या बस डेपोमध्ये आल्या नसल्याने अनेक प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी तात्काळच बसलेले आपल्याला दिसून येत असतील। या बस स्थानकामधून पाहिलं तर भिवंडी असेल, बोरिवली असेल, नवी मुंबई असेल, पनवेल असेल, अशा विविध ठिकाणी, वाडा असेल, जव्हार असेल, मोखाडा असेल, अशा विविध ठिकाणी जे आहेत त्या बसेस मार्गस्थ होत असतात। एक महत्त्वपूर्ण बस स्थानक आहे हे, आणि याच ठिकाणी जे आहेत ते अशा प्रकारे बसेसचा खोळंबा झाला असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सकाळच्या सुमारास हप्त्याच्या पहिल्याच दिवशी गैरसोय जी आहे ती होताना दिसून येत आहे। पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी तात्काळ बसलेले आहेत। सकाळच्या सुमारास ज्या बस या डेपोतून सुटल्या होत्या त्या अद्यापही या ठिकाणी आल्या नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात प्रवास करण्यादरम्यान तारांबळ जी आहे ती एकंदरीत उडालेली आहे। निश्चितच ही बस सेवा पूर्ववत केव्हापर्यंत होईल ह्याच आता ह्या प्रवाशांकडे लक्ष लागलेलं आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।